लगीन आहे लोकाचं आणि नाचतं येड्या लगीन आहे लोकाचं आणि नाचतं येड्या डोक्याचं म्हणायलो मी. तुम्ही काही कसं म्हणाले? मी लहान आहे, माझा दम जागतो, मला शब्द रेटत नाही. तुम्ही कसा काही अर्थ लावता त्याला, मी काय करू? वाजणार चांगले होते, म्हणणार चांगले होते, माईक सिस्टीम चांगली होती आजच्या वाणी. आणि मी म्हणून जीवाचा आटापिटा करून कीर्तन केलं, ताणू कीर्तन केलं. मग कीर्तन झालं ना, आम्ही गप्पा छप मारीत बसलो. तिकडून 2 जण आले भाऊ, असे माग गेले. त्याच्यातले एक जण म्हणते, अरे आज एवढं महाराज पण लय ताणून कीर्तन केलं. दुसऱ्यानं म्हणून ताणून कीर्तन केलं, चांगलं कीर्तन केलं. दुसरं काय म्हणते महाराज माहिती का? फुकटचं खाल्लेलं कुठे जिरवी. काही माणसाला कौतुकच नाही ते. तुम्हाला नाही कौतुक, मग वाजवा ना टाळ्या. विठ्ठल आज आपल्या पुण्य पावन झरी नगरीमध्ये चालत असलेला अधिक मास. हो महाराज, कुणी याला पुरुषोत्तम मास म्हणतं, तर कुणी याला अधिक मास म्हणतं, तर कुणी याला मलमास म्हणतं. आणि आपल्या गावरान भाषेत धोंड्याचा महिना. आणि धोंड्याचा महिना म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर एकच चित्र उभं राहतं. कोण? जावई, मुलगी, बब्या, बबी. महाराज तुम्ही धोंडे खायला आणत असताना जावायला? होय. कसं आहे? आमच्या इकडे मेल्यावर माणसं जायचे, तुमच्या इकडे कसं आहे? जीव गेल्यावर मग सारखंच आहे. जावायला धोंडे खायला आणत असताना आणतात का नाही? होय. कसं आहे? मागचे आणतात का नाही? आपण महाराज जावाईला, मुलीला धोंडे केले पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगू का, जावई एक असा व्यक्ती आहे त्याचं कधी पोटच भरत नाही. महाराज आपण आता जावयाला धोंडे खायला बोलवतो. आता आपण धोंड्यासमोर जावयाला 5 ग्रॅमची अंगठी देतो. अंगठी नाही, त्याच्या समोर सोन्याची समई जरी लावली ना, ते म्हणते अरे वात पण सोन्याचीच पाहिजे होती, वात कापसाची आहे. अरे तुला वात बी सोन्याची दिली असती, पण तू दिवा लागला असता. आणि तू अरे जावया, सोन्याची वात कुठे जळत असती का? तुम्ही म्हणता महाराज तुम्ही एवढेच, आणि तुम्हाला काय माहित जावई सासरा. महाराज मी लहान असते ना, पण मला लहानपणीच संगत मोठ्याची भेटली म्हणून कळालं. ते कसं कळालं? तर गुरुजींनी म्हणजे पंडित महाराज डाके गुरुजी यांनी सकाळीच पाठात सांगितलं की चवरल्या अशा 5 गोष्टी आहेत की त्यांचं कधी पोटच भरत नाही. गुरुजींनी त्याच्यासाठी एक श्लोक सांगितला. कोणता श्लोक? तर ऐका. ज्या माता जठरम जाया शातवेदा जलाशया पुरिता नैव पुरयन्ते जकारा पच्छ दुर्भरा. ज्या माता म्हणजे जावई. आणि महाराज जवळल्या अशा 5 गोष्टी आहेत त्याचं कधीच पोट भरत नाही, आणि त्याच्यात पहिला जावईची. ज्या माता म्हणजे जावई. जटर म्हणजे पोट. जाया म्हणजे पत्नी. जातवेदा म्हणजे अग्नी. आणि जलाशया म्हणजे समुद्र. आणि या श्लोकाच्या उत्तरार्धात सांगतात पुरिता नैव पुरयन्ते, म्हणजे यांचं कधीच पोट भरत नाही. जकारा पच्छ दुर्भरा, यांचं कधीच पोट भरत नाही. आता 4 गोष्टी सोडून द्या, आपल्याला अभंग पाहायचा आहे. त्याच्यातली आपल्याला एकच गोष्ट पाहिजे. कोण? जावाई. महाराज जावायचं कधीच पोट भरत नाही. आपण जावायला मुलीला धोंडे केले पाहिजे, याच्याबद्दल दुबत नाही. पण या महिन्यात नामचिंतनाला, अशा कार्यक्रमाला, हरिकीर्तनाला विशेष महत्व आहे. महाराज ज्यांच्यामुळे
मला सेवा मिळाली, कीर्तन सेवा मिळाली असे आमचे शिवाजी महाराज राऊत, त्यांचेही मनापासून आभार. कारण की महाराज मला तुमच्यामुळं स्वामीजींच्या जन्मभूमीत सेवा करण्याचं भाग्य लाभलं म्हणून तुमच्याही मनापासून आभार. महाराज याच्या पलीकडे मला काय पाहिजे? तुम्ही म्हणता महाराज पाकिट नाही पाहिजे. महाराज त्याचे शिव सगळे. आता इथला एक माणूस दाखवा त्याला पैसा नको वाटतो. होय, त्या हातवरती करा मला पैसा नको वाटतो म्हणून. आज सगळ्याची जी धावपळ चालू आहे ती पैशासाठीच चालू आहे. पैशासाठीच चालू आहे. आणि महाराज फक्त मी ठरवून नाही आलो. आता काय परिसरात बोलायचं महाराज. आम्ही प्रत्येक गावी कीर्तनला गेल्यावर तिथले माणसं मला वय विचारतात, महाराज तुमचं वय किती? मी म्हणलं मला 10 वर्ष पूर्ण झालेत, 11वं रनिंग आहे. मग तिथला यजमान म्हणते 10,000 बंदी भरा आणि 11 मध्ये प्रवेश करा, वरी चिल्लर भरा. आता मनाने माणसं एवढे द्यायलेत म्हणल्यावर कायला बोलायचं. म्हणून शिवाजी महाराज तुमच्याही मनापासून आभार. व कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी महाराज राऊत त्यांच्याही मनापासून आभार. व कीर्तनला ज्यांची गायनाची साथ आहे, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आमच्या गावचं वैभव आकाशजी महाराज कदम, त्यांचेही मनापासून आभार मानतो. व आमच्याच गावातील गायनाचार्य श्री अबप गणेश महाराज वाघमारे, त्यांचेही मनापासून आभार मानतो. व तसेच उकलगावकर, हातकडीकर, हाताळवाडीकर, राधे धामणगाव, त्यांचेही मनापासून आभार मानतो. व कीर्तनला मृदंगाची हिस्सी, त्यांचेही मनापासून आभार मानतो. व गावातील श्रोते मंडळी, भजनी मंडळी व महाराज ज्यांची मृदंगाची कीर्तनला मृदंगाची साथ आहे, मृदंग विशारद आमचे मोठे बंधू शुभमजी महाराज गायकवाड, त्यांचेही मनापासून आभार मानतो. व गावातील श्रोते मंडळी, भजनी मंडळी सर्वांचे मनापासून आभार मानतो. व सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या खऱ्या सेवेचे 6 नियम सांगतात. मग भगवंताची सेवा का करायची? कोणी म्हणाल सुखासाठी. बरं मला सांगा बाबा, ओ बाबा, तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाले? 40 वर्ष. बरं या 40 वर्षात तुम्हाला कधी सुख प्राप्त झालं का? झालं का? तर नाही का? दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मग या संसारात सुख नाही. सुख कुठे आहे? एकतर संतापाशी सुख वसे याची टाई, बहुपाई संताच्या, किंवा सुखाची विश्रांती संतापाची सुख आहे किंवा देवापाशी सुख आहे. मग तो देव आपलासा करायचा. कसा करायचा? आपुला तो एक देव करून यावा, ते नेहमी न जीवा सुख नये. तो देव आपलासा करायचा. पण कसा करायचा? महाराज म्हणतात तुम्ही यज्ञ करा. यज्ञ करणं शक्य आहे का? होय, कसं आहे? यज्ञ करणं शक्य आहे? शक्य आहे का नाही? शक्य आहे का नाही? नाही, यज्ञ करणं शक्य नाही. महाराज म्हणतात तुम्ही तप करा. महाराज माणूस कीर्तनात 2 तास नीट बसू शकत नाही. तप करणं शक्य आहे का? तप करणं शक्य नाही. महाराज म्हणतात तुम्ही ध्यान करा. आताच्या काळात ध्यान करणं शक्य आहे? तर नाही. मग समाज म्हणू लागला महाराज तुम्ही आम्हाला 3 नियम सांगितले, त्याच्यापैकी आम्ही एकही करू शकत नाहीत, आम्हाला साधा सोपा नियम सांगा. मग महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. एक जण मला म्हणला महाराज आम्हाला नामस्मरणही जमत नाही. मी म्हणलं काय कर माहिती का महाराज? तो माणूस जरी मधला तो मी म्हणलं काय कर, आपल्या गावाजवळ कॅनल आहे, कॅनल आहे, सकाळी लवकर उठ आणि तेव्हा कोणी उठलेलं नाही पाहिजे. अशा टायमात उठ आणि कॅनल पशी जाय.
उडी आण. आणि तो म्हणला महाराज मी मरण ना. अरे जगून तरी करतो काय जाग्या. अरे इकडे आता झोंडे जीवने कीर्तने यायचं कीर्तनला. इकडे कीर्तन नाही, एकादशी एकादश धरीत नाहीत, उपवास धरीत नाहीत. आणि महिन्याला रेशन सुटलं का सरपंच रेशन. हाय रे कोपने. अरे जगून तरी करतो काय. मग समाज म्हणू लागला आम्हाला चारही नियम जमत नाहीत. मग महाराज म्हणले तुम्ही काय करा ते महाराज अभंगाच्या साऊंड सिस्टीम वाले तुमच्याही मनापासून धन्यवाद. गोविंदा मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम त्यांच्याही मनापासून धन्यवाद. मग महाराज म्हणले तुम्ही काय करा ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. मग महाराज म्हणले तुम्हाला काही जमत नाही ना, मग तुम्ही ज्या जागेवर आहेत त्या जागेवर देव आपलाचा करू शकता. ते कसा तर ऐका महाराजांनी पहिल्याच कडव्यात सांगितलं स्वामी काज. तर आपण आपल्या मालकाचं निष्ठेनं काम करायचं, सेवा करायची, मग देव आपलाचा होतो. मग आपल्या मालकाचं निष्ठेनं काम कुणी केलं. इथं सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं असं मी म्हणत नाही. कोण म्हणतंय इथं सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव येतं. का कारण की माझ्या मारुतीरायाजवळ अहंकार नावाची गोष्ट नव्हती. एकदा काय झालं, सद नारद महर्षी फिरत फिरत प्रभू रामचंद्राकडे आले आणि म्हणाले प्रभूजी तुमच्याकडे भक्तांची यादी आहे म्हणा. प्रभू रामचंद्र म्हणले हो. मग नारद महर्षी म्हणले द्या बरं. मग लगेच प्रभू रामचंद्रानं भक्तांची यादी दिली आणि महाराज त्या यादीमध्ये 1 नंबरलाच नारद महर्षीत नाव होतं. पण त्या यादीमध्ये हनुमंतरायाचं नावच नव्हतं. मग महाराज नारद महर्षी देवाला काय नाही म्हणले, डायरेक्ट हनुमंतरायाकडे गेले आणि हनुमंतरायाचं भजन चालू. नारद महर्षी हनुमंतरायाकडे गेले, हनुमंतरायाचं भजन चालू होतं. नारद महर्षी तिथे गेले आणि म्हणाले नारायण. मग हनुमंतराय म्हणाले प्रणाम नारदजी, कस काय येणं केलं. नारद महर्षी म्हणाले काय हनुमंता इथं भजन करत बसलात. मी प्रभू रामचंद्राकडे गेलतो आणि मी प्रभू रामचंद्राकडून भक्तांची यादी आणली. हनुमंतराय म्हणले काय झालं. मग नारद महर्षी म्हणले काय झालं काय. अहो हनुमंतराय तुम्हाला काही कळतच नाही. कसे तुम्हाला लोक बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणतात कोणाच ठाव. हनुमंतराय म्हणले काय झालं. मग हनुमंतराय म्हणले त्या यादीमध्ये माझं नाव यावं म्हणून मी भजनच करत नाही. मग नारद महर्षी म्हणाले नाही नाही नाव पाहिजे तुमचं. अहो तुम्हाला तर काही कळतच नाही पण देवाला पण काही कळा पाहिजे का नाही. महाराज हनुमंतरायाचा एक स्वभाव होता. हनुमंतरायाला स्वतःला कोणी बोललं तरी हनुमंतराय सहन करत होते. पण हनुमंतरायाच्या स्वामीला प्रभूला म्हणजेच प्रभू रामचंद्राला कोणी बोललं तर हनुमंतराय ते सहन करत नव्हते. हनुमंतराय म्हणले माझ्या प्रभूला बोलायला का याला झटका दाखवत लागते. मग नारद महर्षी मग हनुमंतराय म्हणाले नारद महर्षी नाव नाही माझं तंतन करायले तुम्ही. हे असं झालं लगीन आहे लोकांचं आणि नाचत येड्या. लगीन आहे लोकांचं आणि नाचत येड्या डोक्याचं म्हणायलो मी. तुम्ही काही कसं म्हणाले. मी लहान आहे माझा दम झाटतो मला शब्द रेटत नाही. तुम्ही कसा काही अर्थ लावता त्याला मी काय करू. मारा हनुमंतराय बुद्धिमत्ता वरिष्ठ होते. महाराज आजकाल माणसं एवढे हुशार झालेत. मग हनुमंतराय होते महाराज माणसं एवढे हुशार झालेत. एकदा काय झालं एका गावी माझं कीर्तन होतं. मग तिथले यजमानाचा मला फोन आला की महाराज
पोहोचायला किती वेळ आहे? मी म्हणलं 1 तास. मग तो म्हणला जेवायला काय करायचं? मी म्हणलं आपलं डाळ पोळी करा. तो म्हणला नाही स्वीट मधलं. मी म्हणलं लाडू. तो म्हणला कोणते? मी म्हणलं बुंदीचे. मग त्यानं फोन कट केला. तो घरी गेला. म्हणला अरे जरा महाराज यायलेत, लाडू बनव बरं. मग त्याची बायको म्हणली महाराजाला यायला किती वेळ आहे? मग तो म्हणला 1 तास. मग त्याची बायको म्हणली 1 तासात कुठं बुंदीचे लाडू होतात का? मग त्याची बायको म्हणली तुम्ही ऑनलाईन मागवा. मग तो म्हणला लाडू ऑनलाईन भेटतात? ती बाई म्हणली आजकाल लेकरं ऑनलाईन भेटायली आणि तुम्ही लाडूचं काय घेऊन बसले, फक्त नंबर बरोबर लावा. मग महाराज त्यानं टोल फ्री नंबर घेतला आणि फोन लावला. आणि महाराज शक्यतो जेवढे टोल फ्री नंबर आहेत तिकडून लेडीजचाच आवाज येतो. हा म्हणला हॅलो. मग तिकडून ती बाई बोलायला लागली आमच्या स्वीट होम मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. विठ्ठल विठ्ठल. ती बाई बोलायला लागली आमच्या स्वीट होम मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. कृपया मराठी करता 1 दाबा, हिंदी करता 2 दाबा आणि इंग्लिश करता 3 दाबा. महाराज या गडी मराठवाड्यातला होता. मराठवाड्यातला म्हणल्यावर काय महाराज कधी मग ज्ञानेश्वरी वाचायचा आणि त्यानं मोजक्याच ओळ्या पाठ केल्या. तो म्हणला नाही माझ्या मराठाची बोल कौतुके. तो म्हणला नाही मराठी. त्यानं 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली तुम्हाला स्वीट मध्ये काही खरेदी करायचं असेल तर 1चं बटन दाबा, खट्टा मिठ्ठा पाहिजे असेल 2चं बटन दाबा, नमकीन पाहिजे असेल 3चं बटन दाबा. महाराजाला स्वीट मधलं पाहिजे होते त्यानं डबल 1चं बटन दाबा. पुन्हा ती बाई बोलायला लागली स्वीट मध्ये लाडू खरेदी करायचे असेल 1चं बटन दाबा, पेढ्या खरेदी करायच्या असेल तर 2चं बटन दाबा, मिठाई खरेदी करायची असेल तर 3चं बटन दाबा. महाराज लाडूच पाहिजे होते त्यानं पुन्हा 1चं बटन दाबा. पुन्हा ती बाई बोलायला लागली बुंदीचे लाडू खरेदी करण्याकरता 1चं बटन दाबा, खव्याचे लाडू खरेदी करण्याकरता 2चं बटन दाबा, रव्याचे लाडू खरेदी करण्याकरता 3चं बटन दाबा. महाराजाला बुंदीचे लाडू पाहिजे होते त्यानं पुन्हा 1चं बटन दाबा. पुन्हा ती बाई बोलायला लागली 1 किलो करता 1चं बटन दाबा, 10 किलो करता 2चं बटन दाबा, 3 क्विंटल करता 3चं बटन दाबा, 1 क्विंटल करता 3चं बटन दाबा. महाराज आघडी बटन दाबू वयत लागलेला होता. त्यानं कटकन दिशी 3चं बटन दाबलं 1 क्विंटलचं. महाराज त्यानं फोनच कट केला. 5 मिनिटांनी परत त्या बाईचाच फोन आला. पुन्हा ती बाई बोलायला लागली आमच्या स्वीट होम मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आम्ही ज्या वेळेस पासून हे स्वीट होम खोललं त्यावेळेस पासून हे एवढं ठोक गिराईक तुम्हीच आहात. हे लाडू कोणत्या पत्त्यावर पाठवायचे आहेत तो पत्ता आम्हाला पाठवा. आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. महाराज तो मराठवाड्यातला होता. असाच गडी हुशार होता. तो म्हणला कृपया आमच्या वडिलाला 3 मुलं आहेत. लहान्याला बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधव्याला बोलण्याकरता 2चं बटन दाबा आणि मोठ्याला बोलण्याकरता 3चं बटन दाबा. महाराज त्या बाईनं फोन कट केला. ते पुन्हा परत लावला नाही. असे हुशार झालेत माणसं महाराज. असे एकदा काय झालं असे 2 म्हातारे असे हुशार होते महाराज. ते मंडप दिसला की जेवाय बसायचे. मंडप दिसला की जेवाय बसायचे. एका म्हाताऱ्याला विचारलं कुंक कडले नवरदेवा कडले आणि एका म्हाताऱ्याला विचारलं कुंक कडले नवरी कडले. महाराज एकदा काय झालं शिवाजी महाराज सारख्यानं विचारलं असेच मंडप होता आणि जेवायला होतं मंडपात. आणि ते जेवायला बसले. त्याला माहित नव्हतं धोंड्याचा महिना चालू आहे. लग्न सराई संपली. हा धोंड्याचा महिना चालू आहे. मग शिवाजी महाराज सारख्याने त्याला विचारलं. त्या एक जणाला विचारलं
त्या दोघातल्या म्हाताऱ्याला कुंकडले. पहिलं म्हणते नवरदेवाकडले, दुसऱ्याला विचारलं कुंकडले, नवरीकडले. ते म्हणला. मग शिवाजी महाराज म्हणले जेवण होऊ द्या. जेवण झाली, अशी एक वाली पोकारी घेतली, अशी हाणले. अरे कायचं नवरदेव नवरी, कार्यक्रम धोंडे जेवणच आहे, असे हाणले महाराज. असं महाराज एवढे माणसं हुशार झालेत. मग हनुमंतराय होते. हनुमंतराय म्हणाले नारद महर्षी प्रभूची यादी आणली. 1 नंबरची यादी, 2 नंबरची यादी आहे. 1 नंबरची यादी तर माझ्या प्रभूजवळच आहे. महाराज जे ऐकतात नारद महर्षी झटकाच बसला. नारद महर्षी डोक्याला मुंग्याच आल्या. नारद महर्षी म्हणाले की ह्याला मी माकड समजित होतो, हे माकड नाही, हे चांगला पराक्रमी बाबा दिसलाय. मग महाराज मग नारद महर्षी तन 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 करीतच प्रभू रामचंद्राकडे आले. प्रभू रामचंद्र म्हणले आलो बोय. मग प्रभू रामचंद्र म्हणले काय झालं. नारद महर्षी म्हणले प्रभू काय झालं काय. अहो मी रात्रंदिवस नामस्मरण करतो, नारायण 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 नारायण, तुम्ही माझ्यासोबत भेदभाव ठेवता. रामचंद्र म्हणाले मनातली मनात म्हणले तुम्ही रात्रंदिवस नामस्मरण करता, पण लोकांच्या लावा लाव्या तेवढ्याच करता ना. जिथं गेलं तिथं काढी टाक, इथं काढी टाक, तिथं काढी टाक. जिथं गेलं तिथं कळलाव्याची काम नारद महर्षीकडे. मग प्रभू रामचंद्र मनातली मनात म्हणले तुम्ही या कुचा निंद्या सोडून द्या ना. मारा आपल्या भजन करत बी तसे असते ना. असा एक माणूस होता. महाराज आता माळ फिरवायचा आता आणि जप करायचा रामकृष्ण हरी. महाराजाचा वाट्यावर बसायचा आणि जप चालू त्याचा रामकृष्ण 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 रामकृष्ण. तिकडून गावातला माणूस येते. मग हे म्हणते जय हरी, हे म्हणते जय हरी. मग हे म्हणते तुझ्या पोराला पाहुणे बघा येणार होते ना म्हणा. याचा जप चालू रामकृष्ण रामकृष्ण. त्याला वाटलं संत नामधारक आहे, त्याला खरं सांगाव. मग तो म्हणला हो दादा उद्या येणार. मग हा म्हणला बर बर. महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजतात जिथून गावात गाडीची एंट्री होती त्या मेन पॉइंटवरच जाऊन बस. पुन्हा असा बसला, पाहुण्याची गाडी आली की पाहुण्याला दिसायचं बघा. अंगात पांढरी शिबीत कपडे बागळ्यावानी, हातात माळ, गळ्यातली माळ त्याने शर्टाच्या वरून टाकली आणि त्याचा जप चालू रामकृष्ण रामकृष्ण. तिकडून पाहुण्याची गाडी आली. महाराज पाहुण्याला लांबून दिसलं. नामधारक आहे, संत आहे, हातात माळ आहे, गंधाला कपाळाला गंध आहे. मग त्याला वाटलं चांगलं असं. मग महाराज गंधाव आपण कधीच जाऊ अजिबात कधीच जाऊ नये. कारण महाराज आपण एखादा मस्त असा माणूस असा ते मस्त गंध लावा. मग आपण त्याच्या मंडळीला म्हणावं काय तुमचं नशीब आहे की तुमचे पती किती मस्त गंध लावतात, सुंदर गंध लावतात. त्यावेळेस ती माऊली म्हणती महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका. ते कीर्तनला गेली की रोज नवीन चपलाचा जोड आणतात. महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाता का. अहो महाराज त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये जाऊन फोटो काढून सरकारचे 12,000 आणले आणि तुम्ही त्यांच्या गंधावर जाता का. तुम्ही त्यांच्या गंधावर जाता म्हणून आपण कधी गंधावर गेलं नाही पाहिजे. महाराज त्या पाहुण्याला वाटलं गंध गिंदे चांगला असून. पाहुणे त्याच्या जवळ गाडी आली. मग पाहुणे ड्रायव्हरला म्हणले थांबे थांबे. मग हे म्हणले जय हरी. मग तो म्हणला जय हरी. मग हे म्हणते या फलण्याचं घर कुठे हो. मग हा म्हणला कुणाचं. ते पाहुणे म्हणले, ते पाहुण्यानं आडनाव सांगितलं या फलण्याचं. मग हा म्हणला हा कशाला. मग ते म्हणले आमची मुलगी त्यांच्या मुलाला द्यायची, आम्ही पाहुणे बघायला आलो. मग हा म्हणला त्यांच्या मुलाला का. अहो त्यांच्या मुलाला घुरं येतंय ना, त्यांनी सांगितलंय तुम्हाला. महाराज पाहुण्यांची गाडी वळवली, ते गेले. ते पुन्हा परत आले नाही.
असा तू रात्रंदिवस नामस्मरण करीत बसला तर तुला देव भेटायचा नाही ना. तू याची सोयरीक मोडायला याची सोयरीक मोड, त्याचा लाव्या कर त्याचा लाव्याला. कसा देव भेटन महाराज? घरात बसून आपलं मस्त रामकृष्ण जप करायचा, महाराज 100% देवाची प्राप्ती होणार. मग प्रभू रामचंद्र म्हणाले तुम्ही या कुचा निद्या सोडून द्या ना. मग प्रभू रामचंद्र म्हणले काय झालं? मग नारद महर्षी म्हणले प्रभू तुम्हाला दिलेली यादी 2 नंबरची यादी आहे म्हणा, 1 नंबरची यादी तुमच्या जवळ आहे म्हणा. प्रभू रामचंद्र म्हणले हो. मग नारद महर्षी म्हणले द्या बरं. मग प्रभू रामचंद्रानं 1 नंबरची यादी नारद महर्षीला दिली. महाराज त्या यादीमध्ये मोजक्याच भक्ताची नाव होते, पण त्या यादीमध्ये सर्वात वर माझ्या मारुतीरायाचं नाव होतं. त्यावेळेस नारद महर्षी म्हणले देवा असला भेदभाव तुमच्याकडे नसला पाहिजे, या 2 याद्या कशामुळे? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात नारद महर्षी 2 नंबरची यादी जी आहे ती यादी मी ज्यांना आवडतो त्या भक्तांची यादी आहे, आणि 1 नंबरची जी यादी आहे ती यादी मला जे भक्त आवडतात त्या भक्तांची यादी आहे. आणि त्या भक्तांच्या यादीमध्ये माझ्या मारुतीरायाचं नाव 1 नंबरला येतं. का? कारण की माझ्या मारुतीरायानं स्वामीची सेवा केली, काज केलं, काम केलं, आणि यालाच म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती, काज सेवापती स्वामिका झाला. आता गुरुभक्ती म्हणजे काय? तर शिष्यानं गुरुची सेवा करणं किंवा आज्ञा पाळणं याला म्हणतात गुरुभक्ती. बरं, आता गुरुभक्तीच्या कथा पाहायच्या म्हटल्यावर आपल्याला बऱ्याचशा कथा पाहता येतील. निळबराईची व तुकोबराईची असेल किंवा मच्छिंद्रनाथाची व गोरक्षनाथाची असेल, पण आज जी आपल्याला कथा पाहायची आहे ती पांडव प्रतापातील 9व्या अध्यायातली ही कथा आहे. तर मग गुरु कोण? द्रोणाचार्य. आणि द्रोणाचार्याकडं कौरव पांडव म्हणजे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, दुर्योधन हे जे राजकुमार होते ते द्रोणाचार्याकडं धनुर्विद्या शिकायला होते. आणि महाराज आणि तिथंच एका अरण्यात एक भिल्ल, त्याचं नाव होतं हिरण्यधन्वा, आणि त्याचा मुलगा एकलव्य हा
द्रोणाचार्याकडे आला, म्हणाला गुरुजी मला धनुर्विद्या शिकायची. मग हे जे राजकुमार होते ते म्हणाले आम्ही एका भिल्लाच्या मुलासोबत धनुर्विद्या शिकणार नाही. एक तर तुम्ही आम्हाला शिकवा नाही तर त्याला शिकवा. मग द्रोणाचार्याने नाईलाजानं एकलव्याला परत पाठवले. पण महाराज तो एकलव्य इतका जिद्दी होता की त्यानं त्या क्षणी द्रोणाचार्यांनाच गुरु मानले व तो एका अरण्यात आला व त्यानं सरोवरच्या काठावर सुंदर अशी झोपडी बांधली, बांबू झोपडी बांधली आणि सुंदर अशी द्रोणाचार्याची मातीची मूर्ती बनवली. आणि तो रोज त्या मातीच्या मूर्तीचं पूजन करून धनुर्विद्येचा अभ्यास केल्याने त्याने अर्जुनापेक्षा जास्त प्रावीण्य मिळवले. व महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा, भक्ती, भाव, एकाग्रता व अभ्यास हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. एकदा काय झालं, एकलव्य शिकार करण्याकरता एका घोर अरण्यात गेला आणि द्रोणाचार्य ही त्याच अरण्यात शिष्य परिवारासह शिकारीसाठी गेले. महाराज त्यांच्या समोर प्रशिक्षित केलेले कुत्रे भुंकत होते. त्यांच्या भुंकण्यामुळे आजूबाजूला जे प्राणी असायचे ते उठायचे आणि पळायचे. मग हे राजकुमार त्यांची शिकार करायचे आणि तिकडून एकलव्य शिकार करून परत येत होता. महाराज त्या एकलव्याला पाहून एक कुंत्रा असा भुंकत होता. महाराज एकलव्यानं काय केलं, असा एक बाण धरला आणि मंत्राचा उच्चार करून कुत्र्याच्या मुखात सोडला. महाराज त्या कुत्र्याला जखम तर झाली नाही पण त्या कुत्र्याचं भुंकणं बंद झालं. तो कुत्रा तसाच वापस फिरला. आणि मग हे जे राजकुमार होते ते एकमेकांना विचारू लागले हे कोणत्या वीराचे कौशल्य आहे. मग त्यांना समोर एकलव्य दिसला. त्यावेळेस अर्जुन म्हणाला तू कुत्र्याच्या मुखात बाण मारलास. त्यावेळेस एकलव्य म्हणाला हो. त्यावेळेस अर्जुन म्हणाला तुझे गुरु कोण. त्यावेळेस एकलव्य म्हणाला माझे गुरु द्रोणाचार्य. महाराज हे ऐकून अर्जुना धक्काच बसला. अर्जुन त्वरेने द्रोणाचार्याकडे आला, म्हणाला गुरुजी तुम्ही माझ्यापेक्षा जास्त एका भिल्लाच्या मुलाला माझ्यापेक्षा जास्त धनुर्विद्या दिली. त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणाले नाही. मग अर्जुनाने घडलेला वृत्तांत द्रोणाचार्यांना सांगितला. महाराज द्रोणाचार्यांना हे ऐकून आश्चर्य वाटले. द्रोणाचार्याने त्याचा शिष्य परिवार एकलव्याचा शोध घेत 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 एकलव्याच्या झोपडीपाशी आले. महाराज एकलव्याच्या झोपडीपाशी आले म्हटल्यावर त्या द्रोणाचार्यांना स्वतःची मूर्ती दिसली. म्हणजे द्रोणाचार्यांची मूर्ती दिसली आणि ऐकून द्रोणाचार्य हे पाहून द्रोणाचार्य खुश झाले. विठ्ठल विठ्ठल. खाली बसता, पाऊस येत नाही काय नाही. थांबा जरा, पहिल्या मंडळी उठू नका कोणी. मग यांचं ऐकून यांच्या पावलांचा आवाज ऐकून एकलव्य बाहेर आला. मग एकलव्यानं गुरुला पाहून साष्टांग दंडवत घातला आणि सुंदर अशा गवताच्या आसनावर बसवलं, पूजा केली. आणि त्यावेळेस द्रोणाचार्यांनी विचारलं तुझे गुरु कोण. त्यावेळेस तो एकलव्य म्हणाला माझे गुरु तुम्हीच आहेत. मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ सांगा. त्यावेळेस आणि महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, गुरु हे परीक्षा पाहत असतात. मग गुरुजी म्हणले असं काही त्याच्याकडून मागायचं, त्याला धनुर्विद्येचा अभ्यास करता आला नाही पाहिजे, बाण मारता आलं नाही पाहिजे. मग गुरु म्हणाले की मला गुरुदक्षिणा म्हणून तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. महाराज त्या एकलव्यानं धनुर्विद्या द्रोणाचार्याकडून नव्हती शिकली, फक्त गुरु मानलं होतं. महाराज आपल्याला जर अंगठा नसला तर महाराज आपल्याला बाण मारता येईल.
काही काम करता येईल. मग एवढी धनुर्विद्या शिकून काय फायदा. मग महाराज त्याने त्यावेळेस कसलाच विचार न करता तत्काळ आपला उजव्या हाताचा अंगठा छाटला, गुरुच्या पायावर ठेवला. हे पाहून हे जे राजकुमार होते ते म्हणाले, एकलव्य धन्य आहे रे तुझी गुरुभक्ती. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सर्वांनी मागचे सर्वांनी करू द्या सर्वांना. कारण की हा सोहळा महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाणार आहे. म्हणून सर्वांनी हातावरती करा. हा कीर्तन सोहळा यांनाही तडका या चॅनलद्वारे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाणार आहे. सर्वांनी हातावरती करा. सर्वांना कळू द्या की पवित्र पावन शरीर नगरीमध्ये